चला, दोन्ही समालोचक प्रथमेश ठाकूर आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि श्रवण धुमाळे. चला, प्रथमेश ठाकूर यांचा इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर एवन जोडी नवीन पाटील आणि प्रसाद पाटील, आपण या 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 गुणलेखक नवीन पाटील आणि प्रसाद पाटील आणि आमचे मॅनेजमेंट गुरु राकेश दादा पाटील यांचा सन्मान साईनाथ दादा पाटील आणि रविदादा पाटील या दोन प्रमुख आयोजकांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. 40 रेग्युलर संघांचा सहभाग, 16 40+ संघांचा सहभाग आणि ते सर्व 56 संघ ज्यांनी अगदी काही दिवसांमध्ये काही तासांमध्ये नक्की जमा केले. या स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मॅनेजमेंट गुरु आहेत साईनाथ दादा पाटील आणि रविदादा पाटील. आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण राकेश दादा पाटील यांचा इथे सन्मान करूया. टाळ्या होऊन जाऊ द्या राकेश दादा पाटील यांच्यासाठी. चला, गुणलेखक मित्र नवीन पाटील प्रसाद पाटील, आपण या. प्रसाद या भरपूर मेहनत आहे तुमची देखील. यूट्यूब लाईव्ह टीम ओमसाई MTC सागर फराड पागड्याचा पाडा. चला, सागर फराड चला. मंडप डेकोरेशन इथे असतील तर या. मंडप डेकोरेशन चेक चेक. त्यानंतर एक विशेष सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया, ज्यांचं समालोचन या स्पर्धेमध्ये काल आणि आज सलग 2 रात्रीमध्ये आपण ऐकलं. डोंबिवलीचा बुलंद आवाज घारिवलीचा. आणि या समालोचन क्षेत्रामध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा अनेक गोष्टी ज्यांनी मला शिकवल्या आमचे गुरु रोशनजी संते सर यांचा सन्मान या मंचावरती आपण करणार आहोत. हा विशेष सन्मान SP ग्रुपच्या वतीने आणि साईनाथ पाटील फाउंडेशनच्या वतीने SP ग्रुप चषकातील हा विशेष सन्मान या आपल्या मंचावरती आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा पुढील सूत्र मी रोशनजी संते सरांकडे सोपवतोय. थँक्यू. चला, जे 5 संघ आहेत रेग्युलरचे आणि 40+चे, चला सर्वांनी समोर या. आपण बक्षीस समारंभ सुरू करतोय. पहिल्यांदा आपण 40+चं पारितोषिक देऊया. 40+चे दोन्ही संघ आपण या पुढे. चला, 40+चे दोन्ही संघ आपण या पुढे. चला, 40+चे नको बॅकग्राऊंड म्युझिक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. संघ आहे वसार 40+ आणि खेळाडू आहे राजेश वायले, बेस्ट फिल्डर. चला राजेश या. चला बादशाबाई आपण या. विश्वाजी कॅप्टन किंवा बादशाबाई आहेत इथे. यस. चला व्यासपीठावरती विनंती आपण करूया. रविदादा पाटील आणि राजूदादा गायकर. यस, फिल्डर, बेस्ट फिल्डर
40+ साठी 40+ कॅटेगरीमधून बेस्ट फिल्डर आहेत राजेश वायले, त्यांच्यासाठी कूलर आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफी. टाळ्या होऊन जाऊ द्या राजेश वायले यांच्यासाठी, ते उपस्थित नाही आहेत. अभिनंदन. त्यानंतर आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज, आणि उत्कृष्ट गोलंदाज आहेत संघ आहे SP ग्रुप मांगरोल 40+ आणि खेळाडू आहे चंद्रकांत पाटील. रामचंद्र जाधव साहेबांना विनंती असेल मामा या आपण, आणि आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट बॉलर. टाळ्या होऊन जाऊ द्या चंद्रकांत पाटील, स्टार गोलंदाज. त्यानंतर आपण देऊया बेस्ट बॅट्समन 40+ मधून, आणि बेस्ट बॅट्समन आहे पुन्हा एकदा संघ आहे SP ग्रुप मांगरोल आणि खेळाडू आहे रोशन पाटील. गिरीशभाई यांना विनंती असेल दादा या आपण, आपल्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक रोशन पाटील. अभिनंदन. त्यानंतर आपण देणार आहोत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे SP ग्रुप मांगरोल 40+. चला मांगरोल 40+ संघ या आपण शेवलदादा साळवी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. चला 6 जणांनी उभं राहा, 6 जणांनी खाली बसायचं आहे. रोख पारितोषिक. चला 6 जणांनी खाली बसा, 6 जणांनी उभं राहा. या रविदादा या आपण, 6 जणांनी खाली बसा. SP ग्रुप मांगरोल 40+ संघ आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ. त्यानंतर आपण देणार आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 40+ संघ आहे वसार 40+ संघ, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. 40+ मधून चॅम्पियन संघ होतोय. 16 संघांचा सहभाग होता 40+च्या, आणि त्यामधून वसार 40+ संघ चॅम्पियन
ज्याने या स्पर्धेमध्ये बनवल्या धावा तब्बल 96, विकेट घेतले 3. संघ आहे आई गावदेवी वसार आणि खेळाडू आहे जगदीश दुधकर. टोटल पॉइंट आहेत 105, 96 धावांनी 3 विकेट. बेस्ट विकेट कीपर आहेत राहुल जाधव. चला त्यानंतर आपण देऊया बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डर साठी देखील सायकल आहे आणि SP ग्रुप चषकामधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे संघ आहे पागडेचा पाडा आणि खेळाडू आहे प्रतीक फराड. चला सागर हे आपण त्यांच्या बिहाफ मध्ये प्रतीक नसतील तर प्रतीक आहेत का? आहे यस प्रतीक या आपण. SP ग्रुप चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज पुन्हा एकदा बेस्ट बॉलर साठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि SP ग्रुप चषकामधील बेस्ट बॉलर अर्थातच उत्कृष्ट गोलंदाज संघ आहे सानवी 11 पडलेगाव आणि खेळाडू आहे जपेश पाटील. जपेश पाटील आहेत बेस्ट बॉलर. आणि ही सायकल शैलेश घुगे चालवत पडलेगावला जातील बरोबर ना दिनुदा? शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं आणि ऋतिक कुंभार आहेत शेवटच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. ऋतिक कुंभार.
त्यानंतर आपण देऊया 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे पागड्याचा पाडा संघ. 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ. रोख रक्कम 30,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पंचम पारितोषिक पागड्याचा पाडा संघ. आणि सागरने सांगितलं की आम्ही कुठेच जिंकत नाही, परंतु भावेश ही स्पर्धा लकी आहे. दरवर्षी ते क्वालिफाय होतात म्हणजे होतातच. आणि 2 वर्ष गाडी देखील मिळवली आहे. एकदा अमोल फराडने आणि मागच्या वर्षी सागर फराडने. दोन्ही त्यांनीच. क्या बात आहे. त्यानंतर आपण देऊया 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. 4थ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे निहाल 11 जय जलेश्वर वाडेगर. वाडेगर संघ ठरलेला आहे 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ. क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी संघ आहे परी 11 जय बोले नेवाली. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. क्रमांकाचं पारितोषिक 2य क्रमांकासाठी पारितोषिक आहे 55,000 रुपयांचं पारितोषिक. जे 2य क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदरणीय शेवल शेठ साळवी साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलेलं आहे. आणि त्यांनाच विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया SP ग्रुप चषकामधील 2य क्रमांकाचा मानकरी संघ जय हनुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा. तर आपण देणार आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. पहिल्या क्रमांकासाठी 1,10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हे पारितोषिक लाभलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आदरणीय महेश दादा गायकवाड यांच्या माध्यमातून तब्बल 1,10,000 रुपयांचं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी लाभलेलं आहे. आणि संघ आहे सानवी 11 पडलेगाव संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. चला बाकीच्यांनी खाली बसा.
मंगल मूर्ती गावदेव माते की. पुढच्या वर्षी पडलेगाव संघ लवकर या. चला शेवटचं पारितोषिक सर्वांना वाटलं असेल की बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द सिरीज देण्याच्या आधीच पहिला क्रमांक का दिला. त्याचं मागचं कारण बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे मॅन ऑफ द सिरीज दोघांच्या धावा सेम आहेत, फक्त फरक आहे विकेटचा. अनेक खेळाडू या रेसमध्ये होते, परंतु उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या धावा आहेत 56, विकेट आहेत 3 आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या धावा आहेत 56 आणि विकेट आहेत 4. त्यामुळे फक्त 3 पॉईंटनी किंवा एका विकेटने तो पाठीमागे राहिलेला आहे. त्यामुळेच त्याला उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकावरती समाधान मानावं लागतंय. SP ग्रुप चषकामधील उत्कृष्ट फलंदाज आहे निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर. या टीमचा खेळाडू एक लेजंड क्रिकेटर सिद्धू पाटील ज्याने 56 धावांनी 3 विकेट घेतलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर संघाचा सिद्धू पाटील. या रविदा क्या बात आहे. वसार 40+ संघ चॅम्पियन झालेला आहे, त्याबद्दल जोगेंद्र म्हात्रे पाईनवूड हॉटेलचे मालक आहेत आणि त्यांच्याकडून पार्टी असणार आहे. आताच का उद्या? क्या बात आहे. चला त्यांच्याकडून पार्टी आहे. क्या बात आहे. येस, त्यांचं मनापासून आभार आणि तुम्हाला देखील आहे. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. चला सर्वांनी खाली या. सर्व पाहुण्यांना विनंती असेल खाली यायचं आहे. पडलेगाव आणि वसार या दोन्ही संघांना पाईनवूड या हॉटेलवरती खऱ्या अर्थाने मेजवानी असणार आहे. शेवटचं पारितोषिक खऱ्या अर्थाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदरणीय शेवलशेठ साळवी साहेबांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला लाभलेली आहे. खऱ्या अर्थाने साईनाथदादा पाटील रविदादा पाटील यांच्यावरती असलेलं हे प्रेम आहे शेवलशेठ साळवी यांचं. आणि याही वर्षी खऱ्या अर्थाने SP ग्रुप चषकासाठी ज्यांच्या माध्यमातून ही 2 व्हीलर बाईक लाभली आहे आदरणीय शेवलशेठ यांना विनंती असेल सावकाश सावकाश. HF डिलक्स मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? या सीझन मध्ये पडलेगाव संघाने 3 बाईक तर मिळवलेल्या आहेत किरवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू असेल मॅन ऑफ द सिरीज? आम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की दोन्ही खेळाडूंच्या 56 धावा होत्या, विकेटचा फरक होता, 3 विकेट होते सिद्धू पाटीलचे, त्यामुळे तो ठरला बेस्ट बॅट्समन. आणि या स्पर्धेमधील SP ग्रुप चषकामधील मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? कोणी सांगू शकेल? रोहन म्हात्रे. 3 बाईक तुम्ही आधीच मिळवलेल्या आहेत किरवली नाईट स्पर्धेमध्ये. चला पागड्याचा वाडा संघ कोण असेल? चला नेवाली संघ कोण असेल? नेवाली पाडा कोण असेल? रोशन जाधवचं नावच नाहीये. कोण असेल? सागर 2 बाईक मिळवलेत तू. चला मॅन ऑफ द सिरीज ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की 56 धावा आणि 3 विकेट होते सिद्धू पाटीलचे,
आणि या स्पर्धेमध्ये बनवले धावा 56, विकेट घेतले 4. संघ आहे जय हनुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा आणि खेळाडू आहे नेवालीपाडा टीमची रन मशीन रोशन जाधव. आधीच सूचना आम्ही केली होती की ज्या संघातील खेळाडूला बाईक मिळणार आहे त्या संघातील 16,000 रुपये हे कट केले जातील. रोशन जाधव आहेत मॅन ऑफ द सिरीज. रोशन 1 मिनिट बसा, तुम्ही बसा, थोडीशी चर्चा आपण करूया. खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द सिरीज ज्याप्रमाणे पहिला सामना जेव्हा सुरू होता 12 मॅनने सांगितलं की दादा खऱ्या अर्थाने या सीझनमध्ये थोडासा संघ संघर्ष करतोय. काय म्हणणं असेल, संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि तू मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे. नक्कीच संघाचे सर्व प्लेयर मेहनत करतात, पण कुठेतरी लकचा साथ नव्हता आणि चांगला परफॉर्मन्स होत होता, पण कुठेतरी थोडा बॅकफुटला पण संघ आला होता आणि ही ट्रॉफी जिंकून आम्हाला कुठेतरी थोडा कॉन्फिडन्स भेटला आहे. आता आम्ही नक्कीच पुढे चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. साईनाथ दादा पाटील, रविदादा पाटील, शेवलशेठ सालवी, राजूदादा गायकर असतील, राकेश दादा पाटील असतील, संपूर्ण साईनाथ दादा पाटील फाउंडेशन असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. ही स्पर्धा मलंगड विभागातील नामवंत स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल आणि दादांबद्दल काय म्हणणं असेल? नक्कीच दादांनी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी पण असंच करावं आणि आम्हाला खेळण्याची संधी द्यावी. नक्कीच आम्ही चांगला खेळ करू आणि पुन्हा एकदा आता रनरअप झालो आहे, पुढच्या वर्षी चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या रोशन जाधवसाठी. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आधी आपण डे फॉर्मॅटमध्ये पाहिली, त्यानंतर नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिली. मागच्या वर्षी 4 नाईटची स्पर्धा होती, या वर्षी 5 डे नाईट आणि पुढील वर्षी 7 दिवसांचा कालावधी असणार आहे. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या पार पाडली. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल या 5 डे नाईटमध्ये त्या आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली, समाप्त झाली हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.